नमस्कार. मी कोल्हापूर डॉक्टर वासुदेव देशिंकर. आज शनिवार आणि आपला संवाद विषयातील भाग 2 विज्ञान, भारतातील सुप्त विज्ञान अजूबा हा विषय आपण घेत आहोत. 2-4 विषय आपले मांडून झालेत आणि आज जो विषय मी घेतो आहे तो सर्वांना, काही लोकांना अंधश्रद्धेनं, काही लोकांना अध्यात्मातनं माहीत असणारा, काही लोकांना नुसतं ऐकून माहीत असणारा असा विषय आहे. तर तो विषय आहे की भारताचं हे ज्ञान, वैद्यकीय शास्त्रातलं ज्ञान हे खूप जुनं आहे. तर प्लास्टिक सर्जरी नावाचा जो आत्ता आपण विषय करतो मॉडर्न थेरपीमध्ये, त्या प्लास्टिक थेरपीचा जनक हा भारतीय होता 2,500-3,000 हजार वर्षापूर्वी, आणि त्याचं नाव सुश्रुत होतं. म्हणून सुश्रुताला प्लास्टिक सर्जरीचा जनक म्हणून ओळखलं जातं. किती लोकांना माहीत आहे? फक्त एवढंच माहीत आहे, आयुर्वेदाच्या ग्रंथ जे आहेत त्याच्यात उल्लेख केलेला आहे. परंतु आमचे मॉडर्न डॉक्टर शिकलेले हे काय मान्य करायला तयार नाहीत. अजूनही मान्य करायला तयार नाहीत असं काय असेल वगैरे. पण जेव्हा ते परदेशातनं आलं आपल्याकडं की याचा शोध भारतात तर लागलेला आहे म्हटल्यावर सगळ्यांना मान्य अजूबा झाला तो. म्हणून मला आज हा विषय घ्यायचा आहे. त्याची सुरुवात अशी झाली मित्रांनो, याची एक चर्चा 2014 सालीमध्ये फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाली. त्याचं असं झालं, नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून 14 साली जेव्हा निवडून आले, तेव्हा रिलायन्स कॉर्पोरेशनतर्फे जे हॉस्पिटल चालू करण्यात आलं होतं त्याच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी आले होते. आता हॉस्पिटल म्हटल्यावर समोरचा श्रोता हुशार, विद्वान आणि डॉक्टरच असणार, मोजके असणार, तरी पण भरलेला असणार. तर त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला मोदींनी एक विषय मांडला. कारण ते वैद्यकीय शास्त्रातला हॉस्पिटलचं उद्घाटन असल्यामुळे हा विषय मांडणं त्यांना गरजेचंच होतं. बरं, मोदींची आध्यात्मिक तपश्चर्या वगैरे वगैरे गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की हिमालयात ते इतके वर्ष राहिले होते, संघ विचारसरणीचे आहेत, गुहेत राहिले ते 2 वर्ष वगैरे वगैरे. म्हणून ते जे काही बोलतील तर ते खरंच असणार असं एकाच समाजाला, एकाच प्रकारच्या विचारधारणीतल्या लोकांना वाटणार, तर दुसऱ्या विचारसरणीला वाटणार की नाही, शक्य नाही. तेव्हा 25 ऑक्टोबर 2014ला मोदींनी या हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितलं की भारताने सर्जरीचं, प्लास्टिक सर्जरीचं ज्ञान हे जगाला दिलेलं आहे, असं त्यांनी वापरला शब्द. आणि महाभारतामध्ये कर्णाचा जन्म हा काही ह्याच्यातनं झालेला नव्हता, आईच्या उदरातून झालेला नव्हता असं त्यांनी विधान केलं. आणि ते विधान केल्यानंतर पेपरमधनं दुसऱ्या दिवशीपासून उलट सुलट चर्चा, मोठे मोठे अग्रलेख, हेडलाईन, मीडियावरती चर्चा, इंडिया टुडे, इंडियन एक्सप्रेस, आणि 15 दिवसांनी पुन्हा एका मोठ्या जर्नलिझममध्ये ते आलं की हे सगळं एवढे भारताचे पंतप्रधान असलं मागासलेलं कसं काय बोलतं. त्यांच्यावर भरपूर टीका झाली. मग टीका झाल्यानंतर ह्याचा जनक कोण आहे, शोध कोण आहे, याचा काही लोकांनी
जिज्ञासू लोकांनी अभ्यास करायला सुरुवात केला. मी त्यांची नावं परवा घेतली की अगदी प्राचीन ग्रंथापासून पटनाईक आले, त्यामध्ये सोनी आले, असे अनेक लोक आले. आणि त्यांनी शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हा प्लास्टिक सर्जरीचा प्रयोग 1700-1800 सालामध्ये भारतात झालेला आहे आणि त्याचा मूळ शोध 2000-2500 वर्षापूर्वी लागलेला आहे. हे पुराव्यानिशी सिद्ध झालं. आणि नंतर ते इंग्रजांचा जमानाचे राज्य असल्या कारणामुळेच ते इंग्रजांनी उचललं, ते मग पर्शियन भाषेत गेलं, मग ते अरबीत गेलं, अरबीतून अरबिक भाषेत गेलं, तिथून ते इजिप्त रोमकडे गेलं, तिथून सगळं ते सुरू झालं, म्हणजे जगभर पसरलं. पण त्यांचा आमचा मूळ जनक कोण? तर भारत. ज्यावेळेला ते ग्रीक आणि रोम तिकडे गेलं, इटलीकडे गेले, त्यावेळेला तिथल्या लोकांनी त्यावर बंदी आणली, धर्माच्या विरुद्ध आहे म्हणाले सगळे. तर मग ते बंदी आणल्यानंतर मग पुढे त्याचा शोध लागला, सुरू झाल्या. मग तुम्हाला सगळ्या तो इतिहास माहीत आहे. आज प्लास्टिक सर्जरी केली जाते, चेहरा बदलला जातो, नाकामध्ये थोडेसे वाकडा असेल तर सरळ केलं जातं, अनेक गोष्टी आहेत चांगले दिसण्यासाठी. आणि का करू नयेत? अलग चांगला दिसण्यासाठी सगळ्यांना करायलाच पाहिजे. तर तो शोध लागला. पण त्याचा जो जिज्ञासा आपली जी आहे, जो अजूबा आहे, तो आपल्या भारतामध्ये आहे. भारतामध्ये होता, 2500-3000 वर्षापूर्वी होता. म्हणून भारताच्या म्हणजे प्लास्टिक सर्जरीचा जनक हा भारतातला आहे, हे इथं विषयात मला सांगायचं आहे. आणि तो एक अजूबा आहे. तर आपल्याला कल्पना आहे की काही पौराणिक कथामध्ये आपल्याला काही असे दिसतात, नारदाजवळ तुंबरोबा आहे, त्याला घोड्याचं तोंड आहे. आता गणपतीचं तर आपण बघतोच, आलं लक्षात. हे हे काय ज्ञान असल्याशिवाय घडले काय? त्याची सांगण्याची पद्धत किंवा ती कथेत घालण्याची पद्धत चुकीची असेल, म्हणजे मला देखील अजून शंका वाटते. शंका आहे, असत्य म्हणत नाही मी, की किती बालक. आता मद्रासच्या जवळपास एक मंदिर आहे, तिथे सोंड नसलेला गणपती आहे आणि मोठी मूर्ती आहे, बरोबर. मग आता त्या गणपतीला तो किती लहान असताना, म्हणजे शंकरांना तो मुलगा अडवतो, तो मुलगा आहे त्यांना ते माहीत नव्हतं. मग त्याने आपलं शस्त्र चालवलं आणि शंकरांनी शस्त्र चालवलेल्या गोष्टीमध्ये दुरुस्ती होत नाही वगैरे वगैरे, त्या कथा आहेत त्याच्यामध्ये. मग पहिला जो सापडेल त्याचं त्याला मस्तक बसवायचं. मग ते मस्तक पहिला हत्तीच सापडला. आता आणि मग तर मला सांगा, किती बालक लहान असलं तर हत्तीचं तोंड त्याला कसं बसलं? लहान हत्ती जरी असला तर त्याचं तोंड किती मोठं असणार, बरोबर आहे. पण ते बसलेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. लहान गणेश शंकराच्या मांडीवर बसलेला आहे. गणेश चतुर्थी आपण त्याची पूजा करतो, त्याला मोठं स्थान दिलेलं आहे, गणनायक केलेलं आहे, संकटमोचक केलेलं आहे. म्हणजे ते सगळं सत्य आहे. परंतु जी पुढची कथा जी आपण जेव्हा वाचतो त्यावेळेला त्यातलं अजून सत्य आपल्याला उगम होत नाही आहे. उगम म्हणण्यापेक्षा आपल्या बुद्धीला पटत नाही आहे. मी एका यांना विचारलं, अध्यात्मशास्त्रातल्या गुरुना, तर हे सगळं म्हणणं कसं शक्य आहे? ते म्हणले, एक लक्षात ठेवा, या जगामध्ये अशक्यच काही नाही आहे. तुम्हाला सापडलं तर ते शक्य आहे, नाही तोपर्यंत ते अशक्य आहे. हे सगळं सत्य आहे. ते लिहिण्यामध्ये फरक असेल, परंतु अशक्य काहीच नाही. आकाशातले चंद्र तारे, त्याच्यावरनं मांडणारा भृगुसंहिता, हे कुणाला माहीत होतं? मांडल्यावरच कळलं. मी काय सांगितल्याप्रमाणे दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव कुणाला माहीत होतं? शोधल्यावरच कळलं आपलं. तर हेच असत्य काय नाही आहे. नवनाथांच्या बी कितीतरी नवनाथांच्या जन्माबद्दल आपण कथा ऐकतो, काही आपल्याला ते पटत नाहीत, परंतु आहेत. ते असू शकते, जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत. समजलं की ते सत्य आहे, तोपर्यंत असत्य आहे. म्हणून काही संत लोक म्हणतात, आम्ही आत्ता जे सांगतोय ना, हे आमच्या अनुभवातनं सांगितलेलं आहे आणि आता तुम्ही त्याच्या पलीकडे आणखीन जाऊ नका. आता ज्ञानेश्वरांनी एवढं ज्ञान
लहानपणात ज्ञानी होऊन एवढा शोध लावल्यानंतर पुन्हा ते ज्ञानेश्वरीच्या मागं जायचं काय गरज नाही. त्यांनी सगळे वेद उपनिषद सगळे चाळून काढून, गीता चाळून काढून ज्ञानेश्वरी लिहिलेलं आहे. मग दॅट इज द लास्ट. इट इज वन ऑफ द बेस्ट कॅप्सूल्स ऑफ बी कॉम्प्लेक्स मिनरल्स व्हिटॅमिन्स इतकं असताना मग पुढं त्याच्या मागे कशाला जायचं. मनुष्याला पुनर्जन्म आहे की नाही याच्यावरती हिंदू धर्म तर मानतोच, त्याच्या काही कथाही आता प्रसिद्ध होत आहेत. त्याचे पुरावे द्या म्हटले तर ते द्यायचे कसे. त्या माणसाने सांगितलं पाहिजे मी असा होतो, नाही ते होऊ शकत नाही. म्हणून कुणाचा विश्वास नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जन्म झाला तुमच्या लोकांनी, तुम्ही बघितला नाही, तुमच्या पाहुण्याने बघितला आणि मृत्यू झालेला तुम्ही जाणार आहे तुम्हाला कळलं तर 5-6 महिने अगोदरच मी जाणार आहे आणि बाकी सगळे गोळा झाले ते तरी लिहून ठेवलेलं आहे, गेले, यांचं नाव असं होतं, हे पुरावे झाले. त्या काही गोष्टीचे पुरावे आपल्याला देता येत नाहीत. त्या प्लास्टिक सर्जरीचा हा जो विषय जो निर्माण झाला, जे सुश्रुतांनी याचा शोध लावला 2-2.5 वर्षापूर्वी, आणि तो शोध लावल्यानंतर त्याचा जनक तो आहे प्रूव्ह झाला. आता मी महाभारतातलं तुम्हाला एक उदाहरण दिलं, काही देवादिकांची उदाहरणं दिली. त्याच्या पुढंच ही जेव्हा परंपरा पुढं चालत आली, पण त्यावेळेला पहिल्यांदा कसं झालं तर 1770 ते 1791-92 पर्यंत हा जो सगळा काळ इंग्रजांचा काळ होता. आणि त्या तिथल्या महायुद्धामध्ये काही मराठी सैन्यांची, म्हणजे हा मला टिपू सुलतानचा काळ असेल, हो हैदर अली, बरोबर, हैदर अली टिपू सुलतानच्या काळामध्ये युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये कासवजी नावाचा एक मराठी सैनिक होता, तर त्याचं नाक त्या सैन्यामध्ये कापलं गेलं होतं. आणि तो पुढे इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर पुढं त्याला हे माहीत होतं की अशा प्रकारच्या गोष्टी होतात, म्हणून तो वैद्य तिथे इंग्रजी कमांडरला जेव्हा सापडला, तर तो सापडल्याच्या वेळेला ते सगळं करून आला होता. म्हणजे नाक जरी गेलं होतं तरी नाक तिथे जोडलेल्या नाकावर खुणा होत्या त्याच्या. तर इंग्रज लोकांनी त्याला विचारलं, हे तुझं नाकावर खुणा कसल्या आहेत? तर ते म्हटले, माझं नाक असं कापलं गेलं होतं आणि माझ्याबरोबर असे 4-5 लोक होते, त्यांची कापली गेली ती, आणि हे नाक परत माझ्या अशा अमुक ठिकाणी केल्यानंतर त्यांनी ते ऑपरेशन करून किंवा ते काही आयुर्वेदिक पद्धतीने माझं नाक परत सरळ केले, पण त्याच्या खुणा दिसत आहेत. याचा इंग्रजांना विश्वास बसेना. मग ते म्हणाले, मग हा जो सापडलेला माणूस होता, तर त्या माणसाने ह्या सगळ्या लोकांना त्या गृहस्थाकडे घेऊन जायचं ठरलं. आणि त्याच्याबरोबर ते तिसरे जे होते, जे सैनिक इंग्रजांना सापडले होते, त्यांची अशीच नाकच कापली होती. मग त्यांना घेऊन हा गृहस्थ इंग्रजांचे काही लोक बरोबर घेऊन त्या वैद्याकडे गेला. आणि तिथे गेल्यानंतर त्याचं तो जे इंग्रजी सैन्याचं नाव होतं, रेफरन्स घेऊया आपण, थॉमस क्रुसो आणि जेम्स फिडले या दोघांनी अज्ञात मराठी वैद्याकडे जायचं ठरवलं. आणि त्याचं तिथं ऑपरेशन केलं. त्याचं गॅझेट झालेलं आहे मद्रास गव्हर्नमेंटने त्याचं गॅझेट केलेलं आहे की हे ऑपरेशन इथं झालेलं आहे, असं म्हणजे याचा पुरावा झाला, इंग्रजांनी ते बघितलेलं आहे. आता 1994च्या जेंटलमन मासिकामध्ये यावरती पुष्कळ मोठ्या लेख आणि बातमी आलेली होती, काही चित्र पण दिलेली होती. आणि जेसी कॉर्प या तरुण सर्जनने याच पद्धतीने 2 शस्त्रक्रिया तिथे करून बघितल्या त्या वैद्यांच्या समोर. आणि त्या धर्तीवर त्यांनी केलेल्या या सक्सेसफुल झाल्या. आणि सक्सेसफुल झाल्यानंतर त्यांना असं कळलं की येस, ही प्लास्टिक सर्जरी
अशा अशा पद्धतीने होऊ शकते. आता पाश्चात्य जगतामध्ये सर्वसाधारणतः एडविन स्मिथ नावाच्या जे पहिले प्लास्टिक सर्जनच्या त्याला जनक समजतात त्याचा उल्लेख सापडतो. मात्र रोमन ग्रंथेमध्ये या शस्त्रक्रियेचा उल्लेख 1000 पासूनच्या काळामध्ये आपल्याला मिळालेला आहे. परंतु भारतामध्ये मी मला सांगितले 2500 वर्षापासून हा सुश्रुताने लावलेला शोध आपल्याला समजतो. त्याची माहितीही त्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे सुश्रुताने. तर एका झाडाचं पान घेऊन म्हणजे ते प्रक्रिया सांगितली. एका झाडाचं पान घेऊन ते नाकावर ठेवले जायचे आणि नाकासारखा त्याला आकार दिला जायचा आणि त्यानंतर त्या पानाला आवश्यक त्या ठिकाणी कापून त्यावर त्या ठिकाणची कातडी लावायचा हा प्रकार. तर ही जी स्किन काढली जायची होती ती आपल्या शरीरातली स्किन काढली जायची, मांडीवरची किंवा दंडावरची वगैरे. मग त्या स्किनलाही औषध लावायचं कारण ती परत जोडली जायची आणि ही दुसरी काढलेली स्किन आहे त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते जे पानाच्या नाकाच्या आकाराची स्किन काढलेली आहे तिथे ती जोडली जायची. म्हणजे दोन्ही बाजूनं ती जोडली जायची, आतल्या बाजूनं आणि बाहेरच्या बाजूनं परत काढलेली स्किन. ह्याचे पुरावे सुश्रुताने लिहून ठेवलेले आहेत आणि काही कालांतराने तिथे नवीन कातडी येते हेही पुराव्यानुसार त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे सुश्रुत हा प्लास्टिक सर्जरीचा पहिला जनक आहे म्हणून याचा उल्लेख अनेक शास्त्रामध्ये झालेला आहे. आता पूर्वीच्या काळी नाक, कान या किंवा ओठ यांना पुष्कळ प्रकारचे दागिने घातले जातात आणि त्या दागिने घालून त्या ठिकाणी फाटली जातात. आता तुम्ही बघा त्या कानामध्ये मोठ्या भिल्लीने वगैरे जे घालतात ते कान असे लोंबतात, इथंपर्यंत फाटलेले असतात. तर अशा प्रकारच्या जेव्हा पुढे सर्जरी ही पद्धत सापडल्यामुळं त्याला कातडी जोडण्याची पद्धती सुरू झाल्या. नाक, कान, नाक देखील असं लोंबायचं एका बाजूने, ते न तेवढी जड असायची, एक बिगबाळी एवढी खाली यायची. तर त्या सगळ्या जोडण्याची प्रक्रिया या सुरू झाल्या. या केव्हा सुरू झाल्या? जेव्हा इंग्रजांना हे सगळं समजलं. मग सांगितलं युद्धामध्ये एका सैनिकाचं नाक कापलं वगैरे वगैरे, तर तेव्हापासून सुरू झाल्यामुळे त्या सुरू झाल्या. आणि मग ह्या वैदिक शास्त्राला एक मोठा प्रसिद्धी मिळाली. आता हा भाग कुठं होता याचा मी थोडासा तुम्हाला रेफरन्स देतो. अगदी 19व्या शतकापर्यंत भारतात या प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या वैद्यांच्या द्वारे केल्या जायच्या आणि हिमालयातील कायंडा नाव लक्षात ठेवा, हिमालयातील कायंडा जिल्ह्यात तर अशा शस्त्रक्रियासाठी अनेक वैद्य प्रसिद्ध होते असं म्हटलं जातं. किंवा कांगडा हा शब्द मुळातच कान आणि गडा, हिंदीत त्याला गडा म्हणतात, म्हणजेच तयार करणे. आपण म्हणतो गडा तयार करणे असं म्हणतात. तेव्हा डॉक्टर MC अलमस्त यांनी कानडा मॉडेल यावर बरंचसं लिहून ठेवलेलं आहे आणि कांगडाच्या दीनानाथ कांगडिया या नाक कानाच्या शस्त्रक्रिया करण्याच्या वैद्याला स्वतः ते भेटले. नाव लक्षात ठेवा, दीनानाथ कानडिया हा त्या भागामध्ये आहेत आणि त्यांना हे प्रत्यक्ष हे इंग्रजातील हे शास्त्रज्ञ डॉक्टर जाऊन भेटलेले आहेत आणि भेटून त्यांनी ते ज्ञान बघितलेलं आहे, स्वतः आत्मसात करून घेतलेलं आहे. त्यांचे अनुभव केलेत, ते अनुभव शब्दातीत केलेले आहे आणि हे सगळं शब्दातीत केल्याने त्यांनी सांगितलं की 1404 पर्यंतची माहिती पिढीची माहिती सांगणारे हे कांड्या होते. 1404 पर्यंत त्यांना हे सगळे पूर्वीपासून आलेली माहिती होती. पण त्याच्या पुढे जाणं फक्त क्रियाच माहिती होतं, मागची माहिती मग ते पुढं काळानुसार तुम्हाला माहिती आहे की 5, 10, 50 वर्षे गेली की विसरतात आणि ते गेल्यानंतर ती परत पद्धती सगळी निघून जाते. अशा कितीतरी औषधी शोध आहेत की जे पुढे कुणी शिकवलं नाहीत, कितीतरी कला आहेत पुढे कुणी शिकल्या नाहीत, मग तिथंच त्या बंद पडल्या.
त्यापैकीच ही कला होती. म्हणून हे जे कांगडी आहे यांचं नाक आणि कानाची प्लास्टिक सर्जरी करणारे कुशल वैद्य म्हणून समजले जात आणि ब्रिटिश संशोधक अलेक्झांडर कर्दिग्रम याने 1814 ते 1893 याने या कांगडाच्या प्लास्टिक सर्जरीचा प्रक्रियेबद्दल विस्ताराने लिहून ठेवलेले आहे. याचा अर्थ काय झाला आता तुम्ही सांगा. आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी होती की नव्हती? होती. ते कशी करत होते हो? पिंपळाचं पान काढून त्याचा आकार करायचा, त्याची शरीराची साल काढायची, ती जोडून चिकटवायची, हे ज्ञान सुश्रुताने शिकवलं होतं. आणि ते पिढ्यानपिढ्या करत आले, त्यामुळे यांची चालली. म्हणजे मग ह्याचा आजोबा कोणाचा आहे? आपला हिंदुस्थानातलाच आहे. तेव्हा सुमारे सुश्रुत संहिता म्हणजे साधारणतः 1100 वर्षापूर्वी मी झाला. चरक संहितामध्ये ह्याचा उल्लेख आहे. मग ते अरबी भाषेत गेला, आम्ही मग सांगितलं अरेबियन भाषेत गेला, मग पर्शियन भाषेत गेला, मग तिथून तो पुढे इंग्रजांच्याकडनं ग्रीसकडे गेला, अटलांटिकला. म्हणून ते ऑफिशियल हे ज्ञान सगळीकडे पसरलं आणि तेथे लोक क्रेडिट घ्यायला गेले. परंतु नंतर लक्षात सगळ्यांनी सांगितले की हे भारतातल्या वैज्ञानिकाने ह्याचा शोध लावलेला आहे, त्याचे सर्जन भारतात आहेत आणि इंग्रज लोकांचा संवाद झालेला आहे. त्यांनी त्या जे पुस्तक प्रसिद्ध केले त्यात त्यांचा नावासकट उल्लेख केलेला आहे. त्यावेळेला ह्या सगळ्या लोकांनी आपले आवाज बंद केले. मग पुढं नंतर अनेक शोध लावले. शस्त्र आली, अमुक आले, बिना टाक्याची शस्त्र घ्या, अनेक गोष्टी आल्या. तो नंतर झाला. पण मूळ जी शस्त्रक्रिया केली ती सुश्रुताने त्याचा शोध लावला आणि कांडी या पिढीपर्यंत 1404 पर्यंत त्याचं वर्णन सापडतं. तेव्हा मित्रांनो, ऋग्वेदातील उपनिषद आहे, त्या उपनिषदामधलं अत्रेय उपनिषद जे आहे ना, त्या उपनिषदामध्ये अनेक ते एक मोठं उपनिषद विज्ञानाला सपोर्ट करणारं उपनिषद समजलं जातं. त्या उपनिषदामध्ये गर्भामध्ये मूल कसं तयार होतं, त्याचा कुठला भाग पहिल्यांदा तयार होतो, आलं लक्षात, तर त्याचं वर्णन केलेलं आहे. तर त्यात ते काय म्हणतात, पहिल्यांदा तोंडाचा काय भाग तयार होतो, नंतर नाकाचा, मग डोळे, मग कान, मग हृदय, असे भाग तयार होतात. असं ऋग्वेदातल्या अत्रेय उपनिषद लिहून ठेवलेलं आहे. आता उपनिषदाचा काळ म्हणजे किती अतिप्राचीन सनातन काळ. हे त्याला कसं समजलं? हे ज्ञान कुठं होतं? त्यावेळेला काय सोनोग्राफी मशीन होतं काय? आता तुम्हाला सोनोग्राफी मशीननं सगळं समजतं. मुलाच्या डेव्हलपमेंट काय आहेत, हार्टबीट्स किती आहेत वगैरे. पण तो अत्रेय उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख आहे. मूल कसं तयार होतं, केव्हा तयार होतं, काय होतं, प्रक्रिया त्याच्या काय आहेत. म्हणजे हे विज्ञान, वैदिक शास्त्रातलं हे विज्ञान, हे सनातन काळापासून आपल्याकडे आहे, माहितीच आहे. आणि 2500 वर्षाच्या पूर्वीपासून सुश्रुताने प्लास्टिक सर्जरीचा शोध लावला. हा आजोबा आहे, हे जगातल्या लोकांना ठणकावून आम्ही सांगितलं आणि आता सांगतो हे आमच्याकडे आहे म्हणून. गप्प बसतात सगळे, कारण पुराव्यानिशी सिद्ध आहे ते. त्याच्याबद्दल ग्रंथ त्यांच्याच लोकांनी लिहिलेत म्हणून ते मानतात, नाही तर मानायला तयार नाहीत. आमच्यातले डॉक्टर सांगतो अजूनही मोठमोठे मानायला तयार नाहीत, असं होणं शक्य नाही म्हणतात. मग आता होणं नाही म्हटलं तर नाही आहे म्हटलं तर आहे, पण पुरावे आहेत ना त्याचे. कोणीतरी काय ते लिहून ठेवायला लागते की तुमची पिढी लिहून ठेवायला लागते. आजोबा पणजोबा, खापर पणजोबा, कोणीतरी. तुम्हाला काय माहीत आहे, कुणी बघितले त्याला, पण मानताय की माझा खापर पणजोबाचं नाव अमुक होतं. लिहायला लागतं ना कोणीतरी. हे पुरावे सिद्ध झाले. आणि टिपू सुलतान याची बरोबरची लढाई काय फार वर्ष झालेली नाही आहेत. 500-700 वर्षाचा काळ आहे. 350-400 वर्षाचा असेल. त्यावेळेच्या घटना इंग्रजांनी बघितलेल्या आहेत. स्वतः ते इंग्रज त्या वैद्याकडे गेलेले आहेत काश्मीरच्या भागात. ती शस्त्रक्रिया बघितलेली आहे, ती शिकून घेतलेली आहे.
मग आता आणि काय परत मग त्यांनी त्या तो ग्रंथ दाखवला. 1404 कशी आपल्याकडे पिढी होती ती दाखवली. म्हणून प्लास्टिक सर्जरीचा पहिला जनक हा सुश्रुत आहे, भारतीय आहे. आणि भारतीय वैद्यकीय शास्त्र प्रगत होतं, आयुर्वेदशास्त्र हे प्रगत होतं. सनातन काळापासून जाणून घेणारं शास्त्र हे पण प्रगत होतं. हेच आम्हाला फक्त जगाला सांगायचं आहे. आम्हाला तुम्ही किती मोठे आहात आणि आहेतच. आता आपल्याकडं आधुनिक काही शस्त्रक्रिया होत नाहीत, त्या परदेशात होतात. आणि त्यांना हे बघा, एखादा सुबत्ता संधी. आमच्या भारत सगळा जेव्हा गरीब झाला, लुटला गेला, पैसे नाहीत, भारताची अफाट लोकसंख्या. मी प्रत्येक वेळेला म्हणतो, भारतातल्या सगळ्या प्रॉब्लेमचा उत्तर एकच आहे, अफाट लोकसंख्या. आणि अफाट लोकसंख्येमुळे तुम्ही काही केलेलं सक्सेस होत नाही. याचं कारणच ते ज्ञान नाही. प्रगतीशी जाणारा हा देश, अजून ठिकाणी अज्ञान आहेत, शाळा शिकण्याची अजून नीट व्यवस्था नाहीत. असं आपण एका चक्रात सापडलेलो आहोत. येऊ त्यातनं बाहेर 100% मला विश्वास आहे. आम्ही असो नसो, भारत हा महाशक्ती होणारच. कारण हे एक चक्कर आहे. जसं सगळं संपलं तसं सगळं पुन्हा आलं सगळीकडे, तसं आमच्याकडे येणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त येणार आहे अशी माझी खात्री आहे. आज आमच्याकडे जे डॉक्टर झालेले आहेत त्यांना परदेशात ऑपरेशन न बोलवतात. मला माहीत असणारे 1-2 डॉक्टर आहेत. त्यांना जर्मनीमध्ये स्पाईनच्या ऑपरेशनसाठी बोलवतात. शिकले तिथंच, पण निष्णातपणा किंवा जी कला म्हणतात हाताची ऑपरेशन, ती त्यांना मिळालेली आहे. तेव्हा जोपर्यंत आपल्याला काही माहीत नसते तोपर्यंत ते अज्ञान. समजलं की ज्ञान. आता तुम्हाला समजलं की हा इतिहास शोधून काढणारे जे लोक आहेत, मला देखील इतकं वेळा वाचल्यानंतर काही काही वेळेला रेफरन्सेस घ्यायला लागतात. कारण ते चुकीचा संदर्भ तुमच्यापर्यंत जाऊ नये. मी लिहिलेली पुस्तकातले मी सांगतो काय तोंडपाठ असतं. परंतु काही वेळेला जरी मुद्दे काढले तर एखादा मुद्दा विसरू नये म्हणून मला रेफरन्स घ्यावा लागतो. तेव्हा 2,500-3,500 वर्षापूर्वीच्या सुश्रुताला आपण वंदन करूया लक्षात. आणि इंग्रज लोकांनी ते ज्ञान परत सगळीकडे नेलं जगामध्ये. त्यांना पण आपण का कमी मानायचं? त्याच्यामुळे तर सुश्रुत आपल्याला समजलं. आणि ही कानडिया डॉक्टरांची जी पिढी काश्मीरमध्ये आहे त्यांनाही वंदन करूया. आणि आजचा विषय इथं संपूया. तेव्हा प्लास्टिक सर्जनचा पहिला जनक सुश्रुत, भारतीय ज्ञानाचा एक अजूबा, असं म्हणून आजचा विषय संपवतो. नमस्कार, धन्यवाद. पुढल्या शनिवारी पुन्हा नवीन विषय घेऊन येतो. मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब करणार आणि त्यामुळे आपल्यापर्यंत ऑटोमॅटिक पोचेल. धन्यवाद, नमस्कार.